नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025ची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाहिरात आणि रोस्टर अपडेट सुरू झालेली आहे आणि नांदेड जिल्ह्याची अपडेट आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पोर्टलवर जाहिरात आणि रोस्टर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 1 मे 2026च्या शासन परिपत्रकानुसार 3 टायर सिस्टमद्वारे जागांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे। त्यानंतर भरती प्रक्रियेला प्रत्यक्ष वेग येणार आहे। 3 टायर सिस्टम म्हणजे काय? तर संस्था स्तर पडताळणी, गट स्तर पडताळणी आणि जिल्हा स्तर पडताळणी अशा 3 प्रकारच्या पडताळणीनंतर तुमची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। प्रत्येक संस्था स्वतःच्या जागा, रोस्टर आणि कागदपत्राची तपासणी करते। गट स्तर पडताळणी म्हणजे गट स्तरावर सर्व संस्थांची माहिती तपासली जाते, जसे जागा, विषय, आरक्षण आणि रोस्टरची पडताळणी केली जाते। जिल्हा स्तरावर सर्व गटांची माहिती तपासली जाते आणि अंतिम निवड केली जाते। अशा प्रकारे 3 टायर सिस्टम प्रक्रिया केली जाते। यानंतर नांदेड जिल्ह्याबद्दल आपण अपडेट घेऊया। तर नांदेड जिल्हा परिषद माध्यमिक विभागातील जागांची माहिती समोर आली आहे। एकूण 59 संस्थांपैकी 55 संस्थांचे रोस्टर अपलोड झाले आहे, तर काही संस्थांचे रोस्टर रिजेक्ट झाले आहेत। काही संस्थांचे रोस्टर अजून प्रलंबित झाले आहे। नांदेड जिल्ह्याच्या भरतीच्या जागाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे की सुमारे 500 जागांची शक्यता नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत येणार आहे। खाजगी अनुदानित संस्थांच्या जागा वाढल्यास हा आकडा आणखीन वाढू शकतो। उमेदवारांनी आतापासून तयारीला लागावे। डॉक्युमेंट्स, कॅटेगरी, आरक्षण, प्रेफरन्स फिलिंग याबद्दल विशेष लक्ष द्यावे आणि योग्य ती माहिती पोर्टलवर भरावी आणि सर्व डॉक्युमेंट्स व आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवावे। तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 भरतीची प्रक्रिया आता प्रत्यक्ष सुरू झालेली आहे। तर अशाच ताज्या आणि अचूक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।